गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काही दिवस उरलेत आणि गणपती म्हणजे तर महाराष्ट्राची शान आहे, ओळख आहे। पण पुण्यात बाप्पाच्या आगमनाआधीच डीजेच्या आवाजावरून वातावरण तापलंय। बाप्पाची मिरवणूक म्हटलं की ढोल ताशांचा गजर, गुलाल आणि डीजेचा दणदणाट हे पुण्यातच काय तर संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतं। पण यंदा याच डीजेवरून मोठा प्रश्न निर्माण झालाय की डीजे बंद होणार का, डीजेच्या आवाजावर किती मर्यादा असणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियम फक्त गणेश मंडळांसाठीच आहेत का। अशाच काही प्रश्नांसाठी पुणे महापालिकेत गणेश मंडळ आणि प्रशासनाची बैठक झाली। अपेक्षा होती ती नियोजनाची आणि बैठकीत मात्र नियम, निर्बंध आणि डीजेच्या मुद्द्यावरूनच वातावरण तापलं। एका बाजूला प्रशासनाकडून नागरिकांची सुरक्षितता आणि ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा मांडला जातोय, तर गणेश मंडळांचा दावा आहे की उत्सव जवळ आला की दरवर्षी नवे निर्बंध, नवे नियम समोर का आणले जातात। आणि यात सगळ्या वादात बैठकीत असा प्रसंग घडला की एका व्यक्तीला सुरक्षा रक्षकांच्या मदतीने बाहेर काढावं लागलं। पण नेमका वाद कशावरून झाला, मंडळांचं म्हणणं काय, यंदा डीजे बाबत खरंच काय ठरले आणि पुण्याच्या गणेशोत्सवात यंदा आणखी कोणते बदल होणार आहेत, हेच सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाल्यानंतर मंडळांसमोर सर्वात मोठं काम असतं ते म्हणजे मिरवणूक, देखावे, सुरक्षा आणि परवानग्यांचं नियोजन। पण यामध्ये डीजेचा विषय आला की मंडळ आणि प्रशासन आमने सामने येतात। मंडळांचं म्हणणं आहे की दरवर्षी उत्सवाच्या आधी आवाजाबाबत नवे नियम किंवा निर्बंध समोर येतात, त्यामुळे आधीपासूनच नियोजन करता येत नाही। मंडळांचा आणखी एक आरोप आहे की निवडणुका जवळ असतात तेव्हाही परवानग्या सहज मिळतात, पण इतर वेळी गणेश मंडळांवर कडक निर्बंध लावले जातात। हा आरोप मंडळांनी बैठकीत प्रशासनासमोर केलाय। यंदा मंडळांची भूमिका स्पष्ट आहे की एकदा नियम ठरवा आणि तेच नियम पुढच्या वर्षी लागू ठेवा, म्हणजे गणेश मंडळांना प्रत्येक वर्षी नव्या नियमांसाठी प्रशासनाकडे धाव घ्यावी लागू नये। पण या बैठकीत मंडळांनी स्वतः एक निर्णय घेतला, तो म्हणजे प्लाझ्मा साऊंड आणि लेझर लाईट्स असलेले डीजे लावायचे नाही। म्हणजे या डीजे सेटअप पासून मंडळांनी स्वतःच अंतर ठेवण्याची तयारी दाखवली आहे। पोलीस प्रशासनानेही या निर्णयाचं स्वागत केलं, पण त्यानंतर मेन प्रश्न उरला, तो म्हणजे डीजे असेल तर त्याचा आवाज किती, साऊंड सिस्टीममध्ये किती बेस, किती टॉप आणि मिरवणुकीच्या वेळी आवाजाची मर्यादा नेमकी काय। या प्रश्नांची उत्तरं अजून प्रशासनाकडून मिळालेली नाहीयेत, त्यामुळे यंदा डीजे बंद होणार का, त्यावर किती मर्यादा असणार हे लवकर समजेलच। पण ही बैठक सगळ्यात जास्त गाजली ती डीजे बंदीच्या मागणीमुळे। बैठकीत एका पर्यावरण प्रेमीने गणेशोत्सवात डीजे आणि ढोल ताशांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली। आता ही मागणी ऐकल्यानंतर गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी याचा विरोध केला। वातावरण इतकं तापलं की काही काळ बैठकीत तणाव निर्माण झाला। अखेर महापालिकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि त्या पर्यावरण प्रेमीला बाहेर नेण्यात आलं। यामुळे बैठकीतला डीजेचा विषय चांगला चर्चेत आला, पण मंडळांचे प्रश्न इथेच थांबले नाहीत। त्यांनी विचारलं की ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न आहे हे मान्य, पण मग फक्त गणेश मंडळांनाच नियम का, कारण वर्षभर पुण्यात अनेक सांस्कृतिक आणि राजकीय मिरवणुका होतात, तिथेही डीजे आणि मोठमोठ्या साऊंड सिस्टीम लावल्या जातात। मग ध्वनी प्रदूषणासाठी नियम असतील तर ते सगळ्यांसाठी समान का नाहीयेत, असं मंडळांचं म्हणणं आहे। एका कार्यकर्त्याने नागपूरमध्ये झालेल्या मोठ्या ढोल वादनाच्या कार्यक्रमाचाही संदर्भ दिला, तर दुसऱ्या कार्यकर्त्याने डीजे आणि स्पीकरवर निर्बंध लावण्याऐवजी दारूवर निर्बंध का लावले जात नाहीत असे प्रश्न केले। यावरून एक गोष्ट समजते, मंडळांचा आक्षेप फक्त आवाजाच्या मर्यादेला नाहीये, तर नियम कसे आणि कोणासाठी लागू केले जातात यावर सुद्धा आहे। गणेशोत्सवाच्या काळात हजारो लोक रस्त्यावर असतात, मिरवणुका असतात, मोठ्या प्रमाणावर गर्दी असते आणि अनेक तास मोठमोठे आवाज सुरू असतात आणि अतितीव्र आवाजामुळे शरीरावर ताण येऊ शकतो, बीपी वाढू शकतो आणि ऐकण्याच्या क्षमतेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो। विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींना मोठ्या आवाजाचा त्रास जास्त जाणवू शकतो। म्हणूनच प्रशासनासमोरही प्रश्न आहे तो नागरिकांच्या सुरक्षिततेचा। त्यामुळेच गणेशोत्सवाचा उत्साह कमी न करता ध्वनी प्रदूषण कसं नियंत्रणात ठेवायचं हा मोठा प्रश्न सध्या पालिकेसमोर आहे। म्हणूनच यंदा गणेश मंडळांच्या सुरक्षिततेबाबतही काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। मंडळांनी आपल्या कार्यक्रमाची माहिती पोलिसांना द्यावी, सीसीटीव्हीची व्यवस्था करावी, महिलांसाठी स्वतंत्र रांग ठेवावी, स्वयंसेवकांची व्यवस्था करावी आणि मंडळ परिसरात आवश्यक सुरक्षा उपाय करावेत। याशिवाय विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्याची माहिती देण्यात आली आहे। याचा फायदा असा होऊ शकतो की मंडळांना वेगवेगळ्या परवानग्यांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाण्याची गरज कमी होईल। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गणेशोत्सवाच्या शेवटच्या 5 दिवसांसाठी स्पीकरच्या वेळेबाबत शिथिलता देण्यात आल्याची माहिती आहे। प्रशासनाकडून पूर्णपणे कठोर भूमिका घेण्याऐवजी उत्सव आणि नियम यांच्यात काही प्रमाणात समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातोय। आता पुन्हा येऊया त्या मुख्य प्रश्नाकडे। यंदा गणपतीत प्लाझ्मा आणि लेझर असलेले डीजे न वापरण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतलाय। डीजेच्या साऊंड सिस्टीममध्ये बेस आणि टॉप किती असावे, आवाज किती असावा आणि इतर कोणत्या मर्यादा असतील यावर अंतिम निर्णय होणं बाकी आहे। त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजेचा आवाज हा प्रशासन आणि मंडळांसाठी सगळ्यात मोठा चर्चेचा विषय असणार आहे।
मंडळांनी ही प्रशासनाच्या नियमांचा विचार करायला हवा आणि प्रशासनानेही मंडळांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात. कारण उत्सवाचा अर्थच आनंद असा आहे, पण तो आनंद साजरा करताना दुसऱ्याच्या आरोग्याला, शांततेला किंवा सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच आता DJ वाजला तर तो किती वेळ, कोणत्या नियमांमध्ये आणि हे नियम सगळ्यांसाठीच समान असणार का, याचं उत्तर प्रशासनाच्या अंतिम निर्णयानंतर स्पष्ट होईल. तोपर्यंत मात्र पुण्यातल्या गणेश मंडळांची आणि प्रशासनाची ही चर्चा पुढे कुठे जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, गणेशोत्सवात डीजेवर पूर्ण बंदी असावी का, की आवाजाची मर्यादा आणि वेळेच्या मर्यादेत डीजेला परवानगी द्यावी? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा लगावबत्ती.